हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे लव्ह स्टोरी ब्लॉग 4. तर खूप दिवसाच्या अंतरानंतर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. त्याचं कारण पण तसंच आहे की 8 दिवस मी गावी गेले होते आणि गेल्या 4-5 दिवसापासून ना लाडू खूप जास्त आजारी आहे. तर मला काहीच नाही करता येते सध्या, व्हिडिओ शूट पण नाही, एडिटिंग नाही, काहीच नाही करता येत. त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. तर चला आपण स्टार्ट करू आपल्या लव्ह स्टोरी ब्लॉगला. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गावी जायची तयारी करत होतो मुंबईवरून गावाकडे. तर गावाकडे जाण्याचे भरपूर सारे रिझन होते. एक तर आमचे पैसे संपले होते, दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला तिथे जॉब पण लागत नव्हता. माझी तब्येत जास्त खराब झाली होती. आता माझी तब्येत का खराब झाली होती ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग ह्यांनी काय केलं, मला विचारलंच नव्हतं की आपण गावाकडे वगैरे चाललोय, की जायचंय का वगैरे, अशा काहीच गोष्टी मला विचारल्या नव्हत्या. आणि त्यात अजून एक गोष्ट अशी आहे की मी घरून गेल्याच्या नंतर माझ्या पप्पानी मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली होती पोलीस स्टेशनला. तर त्या लोकांचे पण आम्हाला सारखं कॉल यायचे, म्हणजे आम्ही घरी कॉल करायचो ना, त्यांच्याकडून त्यांनी नंबर घेतला होता आणि पोलीस स्टेशनमधून मला सारखं फोन यायचे की तुम्ही या आणि तुमची तुमच्या एसी दाखल केली तुमच्या पप्पानी, तर तुम्ही साईन वगैरे करून जा फक्त, की म्हणजे तुमची केस वगैरे पण मिटून जाईल, तुम्हाला पण प्रॉब्लेम नको आणि आम्हाला पण नको. आणि त्याचीच एक दुसरी बाजू अशी आहे, आता ती खरी आहे का खोटी मला माहित नाही, फक्त मी ऐकली ती की म्हणजे माझ्या घरचे असे सगळे सांगत होते सासरचे की पोलीस लोक घरी यायचे ना, असं बोलायचे की तुमच्या मुलीला आणून सोडा, नाहीतर नाही का ते तुमच्या मुलीला हार्म करतील, अशा त्या गोष्टी काहीतरी बोलायची. मी ती फक्त ऐकलेलं आहे, मला माहित नाहीये. तर मग नंतर काय झालं, मग आम्ही असं ठरवलं की चला म्हणलं आपण घरी जाऊ आणि काय ते मॅटर ते मिटून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला पुढचे कामं पण सुधरून जातात. कारण थोडासा डिस्टर्ब झाला. तर मग काय झालं, आम्ही पण त्यांनी मला सांगितलं नव्हतं, आमचं चालू होतं की जायचं वगैरे, पण कन्फर्म सांगितलं नव्हतं की मी त्यांना लोकेशन वगैरे टाकतोय हे ते. तर मग लाडूच्या पप्पानी गावाकडं नाही का लोकेशन टाकलं आणि नंतर मग त्यांचे चुलते, त्यांचे पप्पा आणि अजून एक जण आहेत, माझे सासरेच लागतात ते पण, हे सगळेजण नाही काही गाडी केली आणि ते लोक आम्हाला घ्यायला आले. आता ते आम्हाला घ्यायला येणार हे खरंच मला माहित नव्हतं. ह्यांनी लोकेशन वगैरे टाकलं. तर मग त्याला आता आम्ही जिथं राहत होतो ना, ते एरिया काही असा मोठा पॉश एरिया नव्हता. आम्ही एकदम स्लम एरिया बोलतात ना, तशा ठिकाणी राहत होतो. आणि तिथं आतमध्ये गाडी येत नव्हती, एकदम छोट्या बोळीतून आम्हाला आतमध्ये रूमकडे जायला लागायचं. तर मग ते आले सकाळी पहाट तिथं आले आणि ते जून महिना चालू होता. तर खूप जास्त पाऊस चालू होता कंटिन्यू. आणि तुम्हाला माहिती आहे की आता जे लोक मुंबई साईडने माझा व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना माहिती आहे की मुंबईला खूप पाऊस असतो आणि अजिबात पाऊस थांबत नाही, थोडा पण एकदम बारीक सारखं पाऊस चालूच असतो. तर इतकी चिकचिक घाण झालेली, आमच्या बिल्डिंगच्या खाली एवढा घाण कचरा, लाईट गेली होती त्यातल्यात. आणि तसल्या सिच्युएशनमध्ये ते लोक आले, त्यांनी सगळं बघितलं ना, त्यांनाच खूप जास्त वाईट वाटलं की कसल्या सिच्युएशनमध्ये लेकरं राहायला लागलेत हे त्या गोष्टी नाही का. आता माझ्याकडे त्यांच्या कुणासोबतच ओळख नव्हती, त्यामुळे ते माझ्याशी बोलत नव्हते आणि मी पण बोलत नव्हते. ती त्यांच्या भाषेत बोलायचे, बंजारा भाषेमध्ये, आणि मला त्यांची भाषा कळत नव्हती, थोडी समजायची. पण जे एकदम फ्लुएंट बंजारा भाषा बोलतात ना, त्यांची भाषा मला कळत नव्हती. जे अशी तुटकी उटकी बोलतात ना, त्यांची भाषा मला कळायची. तर मग ते त्यांचं काहीतरी बोलत होते असं. तर आय थिंक त्यांचं स्टार्टिंगपासून हेच डिस्कशन चालू होते की हिला वापस नेऊन सोड, ह्या मॅटरमध्ये काही पडू नको, कारण तू खूप गुंतून जाशील, तिचे घरचे लोक खूप डेंजर आहे, त्यांनी असं केलंय तसं केलंय हे त्या गोष्टी. आणि खरं सांगायचं म्हणलं ना, तर ह्या काहीच नव्हतं, काहीच, ह्या फक्त अफवा होत्या. आता ह्या अफवा कुणी पसरलेल्या आहेत ना हे माहिती आहे मला, पण असं इनडायरेक्टली ह्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत की ह्या अफवा कोणी पसरवलेल्या होत्या. तर पण डायरेक्टली त्यांचं नाव नाही घेता येणार मला. मी अजून पण विचार करते की कोणी पसरवल्यात, विचारते मी की हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं असं, पण असं काहीच नव्हतं. मग त्यांनी काय केलं, गाडी घेऊन आलेलं होते. मग त्या गाडीत आम्ही बसलो आणि तिथून रिटर्न येत होतो. आम्हाला पूर्ण 1 दिवस लागला मुंबईच्या बाहेर निघायला, कारण ट्रॅफिक आणि पाऊस होता खूप जास्त. मग येताना एका ठिकाणी आम्ही जेवण वगैरे केलं. आता आम्हाला काही दोघांना जेवण जात नव्हतं, आमच्या डोक्यात फक्त त्याच मकड्या भरलेल्या होत्या की कसं होईल, काय होईल. आणि त्यांना म्हणजे मला माहित होते की माझे पप्पा मला वापस नाही घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून. पण त्यांना खूप जास्त भीती वाटायची, कारण नाही का त्यांची भाषा मला कळत नव्हती. पण त्यांचं सारखं पूर्ण गाडीमध्ये डिस्कशन ते चालू होतं की तिला वापस नेऊन सोड आणि केस वापस घेऊन तिला वापस नेऊन सोड म्हणून. म्हणजे माहिती आहे का 99% त्यांचे म्हणजे हेच काय म्हणतात ते, म्हणजे त्यांचे असे विचार तेच चालू होते आणि ते बोलत पण तेच होते. त्यांचा म्हणजे प्रयत्न त्यांचा तोच होता की मला वापस नेऊन सोडायचं. पण
म्हणजे लाडूचे पप्पा आहेत ना, ते बोलले काही पण होऊ द्या, माझ्यावर केस होऊ, मी मरू जगू, काही पण होऊ, पण मी तिला वापस काय पाठवणार नाही म्हणून. आणि मी त्यांना धीर द्यायची बरं का, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं माझ्याच मनावर असतं, मी जे सांगन तेच पोलीस लोक ऐकतात, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टी. पण भरपूर सगळ्या गोष्टी माझ्या घरच्यांच्या म्हणजे सासरच्या घरचे जे आहेत ना त्यांच्या डोक्यात भरले होते. आता सासरच्या ह्या सगळ्यांमध्ये फक्त सांगायचं म्हणलं तर सासू आणि सासऱ्यांचा सपोर्ट होता असंच म्हणता येईल, बाकी कोणीच लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हते. एक सासरे आले ते माझे घ्यायला, पण आता फॅमिली मेंबर आहेत तर ते आले होते, त्यांना म्हणजे घरच्या फोर्स केला असेल चला म्हणून. आता बाकी कोणी ह्या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व नव्हतं. मग घरी आल्याच्या नंतर म्हणजे ते आम्हाला घेऊन आले, तर मामाला मेन प्रॉपर तांड्यात पोहोचायला, आमच्या गावी पोहोचायला खूप रात्र झाली, म्हणजे 11 ते 12 वाजले असतील जवळपास. तर आता खरं गोष्ट मी तुम्हाला सांगते, ह्याच्यावरून मी त्यांना खूप भांडते बरं का, आज ती पण तुमच्यासोबत शेअर करते. की विषय असा आहे की ज्यावेळेस आमच्या दोघं जणांचं म्हणजे नातं जुळलं किंवा लग्नाचं वगैरे आमचं ठरलं की आम्ही गेलो, पण तिथपर्यंत मला पंचाबद्दल कुठल्याच खऱ्या गोष्टी माहीत नव्हत्या. खऱ्या म्हणजे त्यांचं मी कधीच त्यांना म्हणलं नाही की मला तुमचं घर बघायचे, की तुमचे फॅमिली मेंबर बघायचे, तुमच्या घरात कोण काय करतं, कोण काय काम करतं, तुम्हाला शेती किती आहे, तुम्ही किती भाऊ आहे, किती बहिणी, काहीच नव्हतं विचारलं, काहीच. आणि ते मला त्यांनी सांगायचे ना, म्हणजे त्यांची कझन आहेत, काकांची मुलं मुली, त्यांना आणि त्यांचं जमतं पण. म्हणजे आता नंतर पण मी बघितलं की ते सख्या चुलत अशा काहीच भेदभाव नाही करत. आणि त्यांनी मला सांगायचे, म्हणजे ते त्यांच्या मनाने सांगायचे, मी असं त्यांना कधी विचारलं की हे सख्खे काही चुलत हे त्या गोष्टी आम्ही कधी डिस्कस केलेल्या नव्हत्या. आम्ही तिथं पोहोचल्याच्या नंतर आता मला माहिती की आम्ही प्रॉपर आमच्या घराच्या पुढेच गाडी उभा केलेली होती. गाडी उभा केली आणि त्या लोक म्हणजे मला त्यांनी घरी नाही घेऊन गेले. आमच्या घराच्या शेजारीचा म्हणजे ते चुलत सासरेच आहेत, आमचं एकदम मस्त छान घर बांधलेलं आहे, आणि त्यांच्या घरी ते मला घेऊन गेले. मी मग म्हणजे तिथं कोण होतं, माझी नणंद एक होती आणि माझी सासूबाई होत्या. बाकी कोण लोक मी बघितले नाही अंधारात. मला फक्त ह्यांनी काय सांगितलेलं की आता झोपू म्हणे आपण आणि सकाळी बघू काय आहे तर विषय नाही का, संध्याकाळ खूप लेट झाले, आता पाऊस पण चालू आहे आणि गावाकडे खूप चिकचिक झाली, आम्ही शेतात राहत होतो. आणि खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीची मला खरंच सवय नव्हती. आता मी म्हणजे गावाकडचीच आहे, मी गावातच राहिलेली आहे, पण माझं गाव खूप मोठं आहे आणि डेव्हलप आहे. आता माझ्या रिलेटिव्ह किंवा माझ्या आसपासचे लोक हा व्हिडिओ बघते, त्यांना पण माहिती आहे शेतात काम करणं, ह्या म्हणजे काम वगैरे केलेलं, पण एवढं नव्हतं. मी तांडा बिंडा कधी बघितलेला नव्हतं, वस्ती पण कधी बघितलेली नव्हती. तर माझं तर नेलं इतकी म्हणजे चिखल, म्हणजे जनावराचं हे. तर आमच्या घरी जनावर नव्हती पण आसपासचे होतं. मग त्यांनी काय केलं, संध्याकाळी मला शेजारचे जे माझे सासरे आहेत त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्या घरी पण सगळे झोपलेले होते. मग ते तिकडे काय घेऊन गेले ते पण सांगते मी. त्यांनी मला तिकडे घेऊन गेलं, माझी नणंद, मी आणि माझी सासू आणि आम्ही तिघं त्यांच्या हॉलमध्ये झोपलो होतं. तर मग विषय असा होता तिकडे घेऊन जाण्याचा. तिथे गेल्याच्या नंतर मला समजलं, तर आम्ही तिकडे का झोपायला गेलो मी तुमच्यासोबत शेअर करते. की म्हणजे माझ्या घरच्यांना, माझ्या सासरच्या लोकांना, माझ्या सासूबाईंना वगैरे भरपूर लोकांनी असं सांगितलेलं होतं, जे आमच्या तांड्यातलेच आहेत असंच म्हणता येईल, की तिच्या घरचे खूप डेंजर आहे, ती कधी पण येते आणि तिला घेऊन जाते, पोलीस लोक येते तिला घेऊन जाते, त्यांना घरी भैया म्हणतात माझ्या मिस्टरला, त्यांना अटक करते, त्यांच्यावर केस करते वगैरे नाही का, त्यांना मारते ह्या त्या गोष्टी. म्हणून घरचे खूप घाबरायचे आणि खरंच असं काहीच नव्हतं. मग मी तिकडे झोपायला गेले, त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी सांगितलं, त्या म्हणजे खूप म्हणजे मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते की प्लीज तू पलटू नको, तू माघार घेऊ नको, तू जर माघार घेतली तर म्हणजे ह्याचं काही खरं नाही, हे ते तुम्ही तुमच्या दोघांच्या मनाने गेले, तुमचं प्रेम होतं आणि शेवटपर्यंत हे करा, आम्ही प्रयत्न करू. पण म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना फक्त माझी एक सासू होती की जिला असं वाटत होतं की म्हणजे मी तिथं राहावं म्हणून ह्यांच्यासोबत. मग तर बाकी सगळे पण लोक आहेत, सगळे टोटल सगळ्यांना असं वाटायचं की हिला वापस नेऊन सोडायला पाहिजे, ही काही नांदणार आहे का ह्या त्या गोष्टी. आता पुढची गोष्ट मी हळूहळू तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि खऱ्या गोष्टी शेअर करणार आहे सगळ्या, की काय काय घडलं, कोण कोण मला काय काय बोललेलं आहे, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तिथं नाही का त्यांचं प्रत्येक गाडीत पण तेच डिस्कशन होतं की हिला वापस नेऊन सोडा. घरी आल्याच्या नंतर पण सगळेजण त्यांना ते समजून सांगत होते की हिला नेऊन सोड, हिच्या कशाला नादी लागतो आणि काय होणार आहे, ही काय तुझ्यासोबत राहणार आहे का, ही काय नांदणार आहे का, ह्या त्या गोष्टी बोलायचे ते लोक. आणि नंतर मग मग रात्र आमची त्याच्यात गेली, त्यांना पण झोप नव्हती आणि मला पण, मी थकलेली होती, मला झोप येत होती, कारण मला माहित होतं की मी जाणार नाही, मी पलटणार नाही. पण घरच्यांना खूप जास्त टेन्शन आलं होतं, स्पेशली माझ्या सासूला. आणि बायकांचं कसं असतं माहिती आहे का, म्हणजे माणसं तरी मनात ठेवतात म्हणजे सासरे वगैरे, पण बायका बोलून देतात, बायकांना सहन नाही होते, एक तर ते रडणार किंवा बोलून देणार. आणि माझ्या सासूचा स्वभाव असा की असं तडफड
सगळ्यांना माहिती, ते कधीच कुणाला तडफड बोलत नाही. आणि माझ्यासोबत 4-5 वर्ष झालं म्हणजे आम्ही आता सोबत राहतो, म्हणजे नाही का, माझ्या लग्नाला 4-5 वर्ष झालं, त्यांनी कधीच माझ्यासोबत भांडण नाही खेळलेले. असे तडफड बोलणं आणि रुसणं फुगणं अशा गोष्टी नाहीत करत त्या. जे काही वाटतं त्यांना थोडेफार गोष्टी ते मला शांतपणे समजून सांगणार त्या कधी पण. आणि त्यावेळेस पण ते मला हे समजून सांगत होत्या. आणि तिथं गेल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं की घरात कोण कोण काय काय करतं, कोण काम करतं, कोण कुठं ड्युटीला आहे, आपलं घर कुठं आहे, किंवा म्हणजे माझे ननंद कुठं दिलेली आहे, त्यांचे मिस्टर काय करतात, या सगळ्या गोष्टी मी तिथं गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं की हे लोक किती भाऊ आहेत, ह्यांचे सख्खे भाऊ कोणते, चुलत भाऊ कोणते, या सगळ्या गोष्टी फॅमिलीबद्दल मी तिथं गेल्याचे विचारलं त्यांना. तर त्यांनी भरपूर काही गोष्टी माझ्यासोबत शेअर केल्या, भरपूर काही गोष्टी मला सांगितल्या, त्या मी इथं नाही बोलणार आता. तर मग मला तिथं कळालं सगळं की म्हणजे काय कसं विषय आहे घरचा तो. पण मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पण कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि पाऊस असल्याचं एक चांगली गोष्ट पण होती अशी की पावसामुळे मला बघायला कोणी येऊ शकत नव्हतं. आता आमच्या अर्ध्या तांड्यात माहीत झालंच होतं, अर्ध्या म्हणजे आमचा तांडा खूप छोटा आहे आणि सगळ्यांना माहीत झालं की मी तिथं आलेली आहे. पावसात पण भरपूर म्हणजे बघायला लोक मला आलेच होते. आणि ते तांड्यातच काय कुठं पण असाल, आणि स्पेशली जे म्हणजे जिथे एज्युकेशन कमी असतं ना तिथे ह्या गोष्टी तर खूप जास्त सिरियस घेतात लोक, नाही का, म्हणजे काय चाललंय कसं आहे बघायसाठी येतातच. पण पावसामुळे अशा गोष्टी लई झाल्याच नाही, जास्त लोकांना माहीतच नाही पडलं मी इथं आलेली. तर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, आम्ही फ्रेश वगैरे झालो, माझ्या सासूने आंघोळीला पाणी वगैरे दिलं, मी आंघोळ केले, फ्रेश झाले, कपडे वगैरे चेंज केले. आणि त्यांनी मला एक साडी दिली की तुझ्याकडे साडी नाही, ही साडी तुझ्याजवळ राहू दे म्हणून. आता त्या दिवशी असं ठरलेलं होतं की आमचं लग्न लावून द्यायचं. आता ऑलरेडी आम्ही 15 दिवस आम्ही सोबत राहतच होतो. आणि खरं सांगायचं म्हणलं की आम्ही कुठंच लग्न नव्हतं केलं, काहीच नव्हतं केलं, आम्ही फक्त सोबत राहत होतो मुंबईला. आम्ही कुठं मंदिरात जाऊन लग्न केलेलं नव्हतं. मग तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आता आपल्याला हिला नांदवायचंच आहे. म्हणजे हे सगळे शब्द फक्त माझ्या सासूचे होते की आपल्याला हिला नांदवायचंच आहे. ती आता किती पण केली, कुठली पण अशी आणि कशी पण जरी असली तर ती आपल्या पोरांनी तिला घेऊन आलेला आहे. आपल्या पोरांच्या मर्जीने, त्यांच्या दोघांच्या मर्जीने झालेलं आहे. तर आपण तिला असं वापस नाही सोडू शकत. ती कुणाची ते आपली नसेल, ते कुणाची तरी लेकच आहे. तर त्यांनी मला एक साडी दिली आणि तिथून सगळ्यांचा असा प्लॅन ठरला की आमचं लग्न लावायचं. तर आमचं लग्न जवळपास कुठं न लावता तर आमचं लग्न लावणार होते ते अंबेजोगाईला. तर अंबेजोगाई आमच्यापासून भरपूर दूर आहे, म्हणजे डिस्टन्स नाही सांगता येणार, पण आमच्या साईडला येतं. तर मग ते काय बोलले, आपण अंबेजोगाईला जाऊ, थोडंसं दूर आहे, तिकडे लग्न लावू, तिकडं कोणी पोहोचणार नाही, काय नाही. तर मला म्हणजे त्यावेळेस पण मी ह्यांना हे समजून सांगत होते की एवढा राडा करायचा, एवढा पैसे खर्च करायचा काहीच गरज नाही, कुणालाच मध्यस्थी घालवू नका. आता ह्याच्यामध्ये नाही का एक लेडीज आहे राजकारणी, जिला की आमच्या घरच्यांनी पैसे दिले होते. आता तिचं नाव मी इथं घेऊ शकते, नाही घाबरत मी कुणाला, पण नाही घेणार. तिथं पैसे म्हणजे बिनफालतूचे पैसे गेले. तर ते पैसे कशासाठी दिले होते की माझ्या पप्पानी NC दाखल केलेली होती गेवराई पोलीस स्टेशनला. आणि म्हणजे का माझ्या घरच्यांना असं वाटायचं की जर मी गेवराई पोलीस स्टेशनला गेले तर माझ्या घरचे मला येऊ देणार नाही, खूप मॅटर होईल, भांडणं होते नाही त्या गोष्टी. खरं सांगू का, माझ्या घरच्यांना भांडणं करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. ते कधीच कुणाच्या लेकरांना दोष देत नाही. ते नेहमी असंच बोलतात की आपल्या पोरगी गेली ना तर आपण दुसऱ्याच्या लेकरांना दोष नाही द्यायचा. आणि नंतर माझ्या पप्पासोबत बोलणं झालं, त्या गोष्टी मी क्लिअर केल्या, विचारल्या सगळ्या, हे सगळं खोटं होतं, काहीच खरं नव्हतं. पण मग ते फक्त त्या पोलीस स्टेशनच्या पिया ते म्हणजे ज्याच्याकडे केस आहे कोणतरी, म्हणजे ते हवालदार कॉन्स्टेबल कोण असतं, त्याला बीड पोलीस स्टेशनला बोलून घेण्यासाठी 50,000 रुपये कॅश दिले होते माझ्या घरच्यांनी. पोलिसांना नव्हते दिले ते पैसे, ते मध्यस्थी कोणतरी आहे त्यांना पैसे दिलेलं होतं, म्हणजे जे काही लेडीज आहे तिला. आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आहेत त्या. नंतर मग त्यांच्याच गाडीमध्ये, जी मी लेडीज बोलते ना, तिच्याच गाडीमध्ये आम्ही आमच्या गावाजवळ एक तेलगाव म्हणणं आहे, तिथून मी बसलो आणि आम्ही गेलो होतो ह्याला अंबेजोगाईला. तर जाताना पण म्हणजे ज्या काही गोष्टी तेव्हा आमच्यासोबत घडत होत्या ना, की इथं रोडला उभं राहायचं, मग चोरून इकडं जायचं, लपून तिकडं जायचं, असं खरंच काही नव्हतं. मी काही कुठली VIP एखादी स्टार नव्हते की माझ्या मागे लगे पोलिस लागायला. आणि पोलिसांना काही एवढेच काम नाही राहिलेलं की आता मला तेव्हा 21 वर्ष मला वाटतं काहीतरी चालू होतं माझं, 21 माझ्या मागं पोलीस येतात कशाला. त्यांनी काही FIR दाखल केलेला नव्हता, फक्त NC दाखल केलेली होती. आणि हे म्हणजे आता कसं आहे, माझ्या सासरच्या लोकांनी पोलीस स्टेशनचा त्यांचा काही संबंधच नाहीये, माझ्या नवऱ्याचा कधी काही संबंध नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या पोलीस स्टेशनच्या काय असतात काय नाही. मी यांना समजून सांगत होते, पण घरचे ऐकत नव्हते. घरचे काय म्हणायचे की आम्हाला म्हणजे माझी सासू म्हणायची की मला माझ्या पोराचं सुख जास्त महत्वाचं आहे आणि त्याचं सुख तुझ्यामध्ये आहे,
तर मला पैसा काय, मी अजून काम करा. आणि खरं सांगू, माझ्या सासू सासऱ्यांनी जेवढे पण पैसे म्हणजे काय कोणत्या कोणत्या लोकांना दिले ना, किती किती खर्च पण झाला ना, वेस्ट गेला आमच्या ह्या मॅटरमध्ये. तर त्यांचा एक एक रुपये ना एवढा कष्टाचा येतो, अक्षरशः त्यांनी ऊस तोडून उचल घेऊन, म्हणजे ऊस तोडायला जाणं होते, उचल घेऊन ते पैसे त्यांना दिलेले. तर एवढ्या कष्टाचे पैसे कोणाला पचत नसते. तर ठीक आहे, घ्या तुम्ही 10,000 15,000 घ्या तुम्ही, किंवा तुम्ही मॅटर सॉल्व्ह करताय, कुणाच्या मध्ये पडताय, तर थोडंसं बघा त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, की आपण कशा लोकांकडून पैसे घेतोय, कोणत्या कारणामुळे घेतोय आपण, ह्या सगळ्या गोष्टी पण बघा. आता तिथं कसं होतं माहिती का, माहीत असणार मी एकटीच होते, बाकी लोक ते बाहेरचे होते, माझ्या घरच्यांना कोणालाच ह्याच्या माहीत नव्हतं. त्यामुळे ते लोक पण माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते, किंवा मी जरी बोललं तर मग त्यांच्या अंधारात अशा गोष्टी व्हायच्या. मग त्यांना समजून सांगितलं जायचं की तिचं काय आहे, आणि ती जर बदलली पोलीस स्टेशनला गेला तर मग कसं करणार. इथून पुढच्या भरपूर गोष्टी आहेत. मी आता मेन मुद्द्यावर येते. आम्ही अंबेजोगाईला गेल्याच्या नंतर एक मंदिर आहे, ते मंदिर लोकेशन काहीच माहित नाही, डोंगर आहे, ते डोंगराशी तर मंदिर कुठला तरी ह्यांना माहिती, ते मोठं म्हणजे मंदिर आहे, पण तिथं एकदम पूर्ण तिकडं मला आय थिंक कपल पॉईंट काहीतरी आहे, सगळे कपल तिकडे जातात. तर तिकडं आमचं लग्न लावून दिलेलं आहे, ते मंदिर माहीत नाही. तिथं फक्त लग्न कसं लावलं सांगते मी. 7 फेरे झाले नव्हते आमचे, आणि त्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास पण नाहीये. 7 फेरे नव्हते झाले. तिथे गेल्याच्या नंतर 2 हार होते आय थिंक प्लास्टिकचे, हां, ते आम्ही एकमेकांच्या गळ्यात घातले, आणि मंगळसूत्र होतं साधं, ते पण त्यांनी माझ्या गळ्यात घातलं. जोडवे नव्हते आय थिंक, माझ्याकडे नव्हतेच जोडवे, बस तेवढं मला त्यांनी सिंदूर लावला. तो बामण काहीतरी बडबड करत होता, आणि काही नाही, ते म्हणजे काही विषय नाही, तो फक्त एक पोरखेळ कसा असतो तसं झालं होतं. पण ठीक आहे, सगळ्यांची इच्छा होती आणि करायचंच होतं म्हणून मग ठीक. आणि फोटो वगैरे काढायचे होते की पोलीस स्टेशनला द्यायला वगैरे, काही त्या गोष्टी काहीच मॅटर करत नव्हत्या. पण ते फक्त म्हणजे सेफ्टीसाठी, आता मी माझ्या नवऱ्याच्या सेफ्टीसाठी उभा राहणारच होते, पण ते फक्त एक सेफ्टी साईड म्हणून ते त्यांनी फोटो काढायसाठी ते केलेलं होतं. मला वाटतं तिथं पण पैसे दिले काय की ब्राह्मणाला काही दिले असते ना. तिथून मग आम्ही गाडीत बसलो, आणि तिथून मग आमचं असं ठरलं की मग आता गावाकडनं ठेवायचं नाही त्यांना, गावाकडं पोलीस येते मग तिला घेऊन जाते, किंवा तिच्या घरचे येते तिला घेऊन जाते, मग इथं नाही ठेवायचं, बरं मग आता ह्यांना वापस पाठवून देऊ. तर मग त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की आता आम्हाला पुन्हा रिटर्न मुंबईला पाठवून द्यायचं. तर मग आता आम्ही पुढे मुंबईला गेलो नाही. आता आम्ही कुठं गेलो, कुणासोबत गेलो, किंवा मग तिथून पुढची पोलीस स्टेशनची काय काय प्रोसेस झाली, हे सगळं मॅटर कसं सॉल्व्ह झालं, ते मी इथून पुढे हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करल. मी आज हा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ जे लोक कंटिन्यू म्हणजे शेवटपर्यंत बघतील, जे माझ्या जवळपासचे आहे, जे लोक मला ओळखतात, किंवा त्यांना ह्या गोष्टी नको एक्सपोज करायला, कशाला सांगते, किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी नाही घाबरत. कारण ज्या गोष्टी झाल्या ना चुकीच्या, नव्हत्या व्हायला पाहिजे, नव्हत्या गोष्टी म्हणजे पैसे इतके इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे, ते झालेले आहेत. आणि माझा व्हिडिओ बघून अजून फक्त एक जोडी जरी म्हणजे ह्याच्यामध्ये हुशार झाली ना, की म्हणजे नाही, तुमचं 18 वर्ष कंप्लीट असलं मुलाचं 21 वर्ष कंप्लीट असलं ना, तर तुम्हाला कुठंच पैसे द्यायची गरज नाही आहे. फक्त लग्नाच्या ठिकाणी पोलीस स्टेशनला काय नाही कुठं पैसे द्यायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही द्या, 2,000 द्या, 5,000 द्या, पण उडले पैसे एखाद्या लोकांना फक्त मिटून घ्या म्हणून मिटायची बी गरजच नव्हती काय. त्या सगळ्या गोष्टी मी पुढे सांगालच तुम्हाला व्हिडिओमध्ये, हळूहळू कसं कसं काय काय झालं, कुठं गेले पैसे वगैरे, आम्ही कुठे गेलो, पुढून कसं, इथून पुढे खरंच स्ट्रगल स्टोरी माझी सुरू झालेली आहे. भरपूर सारे ब्लॉग होणारच आहेत. तुम्हाला माझ्याकडून कुठल्या कुठल्या गोष्टीचं सजेशन पाहिजे, किंवा काय काय गोष्टी तुम्ही माझ्याकडून क्लिअर करून घेणार, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्या प्रत्येक तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला देईल. आणि व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केलेला आहे मागच्या 2-3 पण, तसंच तुम्ही पुढच्या व्हिडिओला आपण सपोर्ट करा, शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.